मातोश्रीला या आधीपासून खटकत होते आनंद दिघे असं म्हटलं झालं, हे खरंच होतं का? जी चर्चा असते गॉसिपिंग मध्ये ती चर्चा खरंच त्याला काही राजकीय तसं काही घडत होतं का? ते बाळासाहेबांचे निस्सीम भक्त होते. आज जर मी काही तो चित्रपट पार्ट 2 वगैरे अजून आलेला नाही, मी बघितलेलाही नाहीये. पार्ट 1 मी बघितला होता, पण मला तसं काही वाटत नाही. प्रत्येक ह्याच्यामध्ये आनंद दिघेंची निष्ठा अधोरेखित होते बाळासाहेबांच्या प्रती. म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना एकचालुकानावरतीच होती. बाळासाहेब म्हणतील तेच अंतिम होतं. त्या काळामध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रमुख आनंद दिघे होते. आनंद दिघे यांनी बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून, म्हणजे व्यक्तीच्या कुठल्याही स्वतःही इलेक्शन ते कधीही लढलेले नाहीये. समाजसेवेचा त्यांचा वसा त्यांनी पूर्ण ताकदीने चालवला. ज्यावेळेला अन्याय झाले असतील, मग त्याच्यामध्ये धार्मिक असतील किंवा सामाजिक असतील, प्रत्येक वेळेला आनंद दिघे ठामपणे उभे राहिले. हे बाळासाहेबांच्या क्षेत्रावरतीच त्यांचं काम होतं. त्यामुळे मातोश्रीने त्यांना खाली करणं, कमी करणं वगैरे हे करणं म्हणजे हा बाळासाहेबांवरती अप्रत्यक्ष आरोप आहे, जो मला असं कधी नव्हतंच, असण्याचं कारणही नव्हतं. ठाण्यामध्ये आनंद दिघे जे म्हणतील तो अंतिम शब्द होता. काही उमेदवारांच्या बाबतीमध्ये काही चांगले उमेदवार देणं न देणं याच्यामध्ये शेवटी पक्षश्रेष्ठी म्हणून बाळासाहेबांचा निर्णय असू शकतो. मातोश्री जे कोण निर्णय घेणारे लोक असतील बाळासाहेबांबरोबरचे, त्यांच्या मदतीने अभ्यासातून काही निर्णय घेतले जाऊ शकतात. एक माणूस म्हणेल असं होत नाही. शेवटी फायनली शिवसेनेमध्ये बाळासाहेब म्हणायचा तो अंतिम शब्द होता. पण एक गोष्ट आज माझ्या वाचनात असं आलं आणि संदर्भ अधिक तुम्ही देऊ शकाल, इथे बाकी पत्रकार पण आहेत. ठाण्यातले इतर काही असे नेते होते जे सोबत उभे केले गेले, त्यांना नेतेपदासारखे महत्वाची पदं मिळाली, पण त्याच दरम्यान आनंद दिघेंना मात्र ते पद मिळालं नाही, वरचं पद, जे शिवसेनेत वरची पद मानाची पदं मानली जातात. हे काय होतं? काही सुप्त युद्ध होतं का? शीत युद्ध होतं का? नाही, असं काही नाहीये. तुम्ही समजून घ्या. मुळामध्ये ठाणे जिल्हा प्रमुख हे फार महत्वाचं मोठं पद होतं. शिवसेनेच्या दृष्टीने कायमच ठाणे जिल्हा हा मुंबई लगत असल्यामुळे आणि ठाण्याच्या दृष्टिकोनातून विधानसभेच्या 18 जागा आहेत तिकडे. आज या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचं महत्व अधोरेखित होतं. हे कारण नव्हतं. बाळासाहेब ठाकरे हे सर्व होते. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, त्यांच्याच पठडीतून तयार झालेले अनेक. ठीक. मला या चर्चेमध्ये मिलिंद बल्लाळ सरांना आणायचं आहे. मला मिलिंद सरांना या चर्चेत आणायचं आहे. सिनेमाच्या माध्यमातून लार्जर दॅन लाईफ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. याचा अर्थ या प्रतीकाच्या भोवती राजकारण होतंय हे नाकारता येणार नाही. तुम्ही या सगळ्या वादाकडे कसं पाहता? निश्चितच आपल्याला हा एक विचार करावा लागेल की बाळासाहेबांची शिवसेना हा शब्द आपण अलीकडे बरेचदा ऐकतो बातम्यांमध्ये आणि त्याच्यावर बरीच चर्चा चालू असते. मला डाऊन द लाईन असं वाटतं की एकनाथ शिंदे किंवा ह्या सिनेमाची निर्मिती करण्यामागे त्यांचा हात आहे असं बोललं जात असताना, ही शिवसेना जी आहे, जी आजची शिवसेना आहे, एकनाथ शिंदेकडे आलेली शिवसेना आहे, ती डायरेक्टली बाळासाहेबांकडनंच आलेली आहे. हे कुठेतरी एस्टॅब्लिश करण्याचा पण खूप मोठा प्रयत्न चालू आहे. आणि तिथे मग हे जे त्याचे अंडरकरंट्स आहेत, जे आता संजय राऊत म्हणाले, किंवा वेगवेगळे आनंद दिघे यांचा मृत्यू वगैरे, ह्याच्यावरनं जी काही एक नेहमी उलट चर्चा चालते, हे त्याचे उपनाट्य आहेत. पण बेसिकली हा काळ असा होता की बाळासाहेब ठाकरे यांचे सक्सेसर्स जर आपण त्यावेळेला जर पाहिले असते तर साधारणपणे बाळासाहेबांसारखंच आपण वागलं पाहिजे. त्यांनी जी लाईन घेतलेली आहे ती तीच आपण फॉलो केली पाहिजे. आनंद दिघे हे त्यापैकी एक होते. आणि त्याच्यामुळे तुम्ही एक बघितलं असेल तर आनंद दिघेंनी निवडणुका कधी लढवल्या नाहीत, बिकॉज हा डायरेक्ट इम्पॅक्ट बाळासाहेबांचा जो त्या काळातल्या शिवसैनिकांवर अनेक झाला. परंतु अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले, परंतु आनंद दिघे एकमेव असे होते की ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाही, कारण की ते डायरेक्टली त्यांना आयडल मानायचे. आणि मला वाटतं तो आयडल मानणं जो आहे त्याच्यातनं हा चित्रपटाचं जर आपण पाहिलं पर्स्पेक्टिव्ह, तर बाळासाहेबांची जी शिवसेना आहे की आता गरज असेल, आताच्या शिवसैनिकांना गरज असेल की सक्रिय राजकारणात उतरल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही, किंवा किंग मेकर होणं तेवढं सोपं नाही हे सुद्धा अनेकांच्या लक्षात आलं असेल. त्याच्यामुळे ते राजकारणात उतरले. आणि राजकारणात उतरल्यावर मुळात ती जी जागा आहे, बाळासाहेबांची जी जागा आहे, ती तर मगाशी तुम्हीच म्हणालात तशी की ती अनडिस्प्युटेड आहे की बाळासाहेब दुसरे असे होऊ शकत नाहीत. परंतु बाळासाहेबांच्या जवळ जाणारा माणूस कोण होता? तर आनंद दिघे होता. मग आनंद दिघे कोण आहेत? तर आनंद दिघेंच्या आपण जितके जवळ जाऊ तितका ह्या शिवसेनेला फायदा होणार आहे.
कारण की बाळासाहेबांच्या जवळ जाऊन त्यांना आता तिथेच त्याच्या ओनरशिप वरनं डिव्हिजन झालेली आहे की उद्धव ठाकरे म्हणतात बाळासाहेब डेफिनेटली ठाकरे आडनाव सुद्धा त्यांचं आहे. ठीक आहे. मला या चर्चेमध्ये युवराज मोहिते सरांना आणायचं आहे. युवराज सर, तुमचे बाळासाहेबांचं नातं कसं होतं हे महाराष्ट्राला माहिती आहे. तुमचा संघर्ष झालेला आहे बाळासाहेबांच्या सोबत, तरीसुद्धा नंतर बाळासाहेबांच्या सोबत तुमचे चांगले संबंध सुद्धा झाले, हे सगळं ठीक आहे. एक पत्रकार म्हणून बाळासाहेबांना सुद्धा तुम्ही पाहिले, आनंद दिघेंना सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे. या दोन नेत्यांच्यावरून आज अप्रत्यक्षरित्या तुलना आणि त्यानंतर संजय राऊतांच्या ह्या वक्तव्यातून ती अस्वस्थता तुम्हाला दिसतेय का? आणि ही अस्वस्थता जर असेल तर त्याच्या मागचं कारण काय असू शकेल? मी फक्त एकच साधी स्पष्टीकरण करतो की बाळासाहेबांसोबत आमचा कधी संघर्ष नव्हता. आमचा संघर्ष होता तो त्यांच्या विचारांशी होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही, खूप महत्वाचं आहे, हे व्यक्तिगत काही संघर्ष नव्हता तो. बातमीदारी आम्ही केली, त्यांच्या विरुद्ध टीकाही केली, त्यांच्या विरुद्ध आम्ही लिहिलं आणि त्यांनाही माहित होतं की आम्ही काही कुठल्याही पद्धतीने व्यक्तिगत नव्हतं, तर त्यांच्या विचारांना आम्ही खूप प्रतिवाद केला आणि तो केला. प्रश्न राहतो असा की बाळासाहेबांची या सगळ्या भारतीय राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाची एक शैली वेगळी आहे. ज्या पद्धतीने त्यांनी राजकारण सुरू केलं, आता संदीप आणि सगळ्यांनी सांगितलं, इतिहास परत मी सांगत नाही. मला दोन गोष्टी याच्यामध्ये अधोरेखित करायच्या वाटतात की जसं बाळासाहेबांनी काय केलं की आता जे आपण बघतोय सगळे म्हणजे सगळ्यांची जे पार्श्वभूमी पाहिली, शिवसेनेतनं इमर्ज झालेले नेते, तर हे अनेक लोक असे आहेत की त्या दगडाला सिंदूर लावून त्यांनी देव केलेला आहे. आणि ज्याला काही पार्श्वभूमी नव्हती, ज्याला काहीही राजकारण कळत नव्हतं, अशांना त्यांनी राजकारणात आणलं आणि काहींना त्यांनी ओळख, काही आयडेंटिटी देणं ही खूप महत्वाचं असतं. आणि या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचे लोक त्यांनी घेतले. एका बाजूला जसे आनंद दिघे होते, तसेच दुसऱ्या बाजूला त्यांच्या सगळ्या मंडळामध्ये नवलकर होते, ढाके आहेत किंवा जोशी सर, अशी सगळी शिकलेली माणसं होती. बाळासाहेबांना स्वतःला एक वेगळा सेन्स होता, म्हणजे जरी त्याची ती शैली असली, त्यांनी काही गोष्टी अंगीकारलेल्या असल्या तरी. दोन गोष्टी मला असं वाटतं त्या पातळीवर जर आपण बघितलं तर ठाणे हे, आता मिलिंद बळाल बोलले तर बरोबर आहे की पहिल्यांदा सत्ता जी शिवसेनेला मिळाली ती ठाण्यातनं सुरू झाली. आणि म्हणून ठाण्यातनं ती सुरू कोणी केली, ते कोणामुळे झालं तर आनंद दिघेमुळे झालं. आणि आनंद दिघे हे एक सच्चे निष्ठावंत बाळासाहेबांचे होते. उभ्या हयातीत या माणसाने कधीही बाळासाहेबांवर खाजगीतही कोणाशी काही बोलले मला वाटत नाही. कधी तशी बातमी आलेली नाहीये की ते नाराज आहेत किंवा काय, कधीच आलेलं नाही. मी फक्त एक प्रसंग सांगतो तुम्हाला, ज्याची मी बातमी केलेली आहे म्हणून मला आठवतंय. फक्त ठाण्यामध्ये काही काळानंतर 90च्या दशकामध्ये असं झालं होतं की त्या सगळं राजकारण जे बदलत होतं, शिवसेना थोडी सत्तात येत होती, शिवसेना पक्ष म्हणून एक इस्टॅब्लिश झाला होता, उद्धव ठाकरे यांचा इमेज त्या सगळ्या याच्यामध्ये हळूहळू होत होता, पण राज ठाकरे जास्त पॉप्युलर होते आधीच्या काळामध्ये. 95ला उद्धव ठाकरे सगळे आले. त्या काळामध्ये असं झालं की ठाण्यामध्ये जे बोर्ड लिहायचे किंवा जे लिहायचं त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुख कवसात ठाणे, मिलिंद बळालांना लक्षात येत असेल ते, तर अशा पद्धतीचा एक उल्लेख व्हायचा. आणि या उल्लेखाला अनेक नेत्यांनीच आक्षेप घेतला होता की शिवसेना प्रमुख हे एकच असणार, शिवसेना प्रमुख दोन नाही. तुम्ही ठाणे जिल्हा आहात तर ठाणे जिल्हा प्रमुख. आणि हे बातमी दिलेली असल्याने मला ते चांगलं आठवतंय की बाळासाहेबांनी मातोश्रीत बोलवून त्यांना समज दिली होती, त्यांना सांगितलं होतं. आणि सगळेच जेव्हा नेते, सगळे नेते तिथे होते आणि ती फोटोसहित ती बातमी आमच्याकडे होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शिवसेना प्रमुख असं तुम्ही लावू नका, शिवसेना जिल्हा प्रमुख तुम्ही आहात आणि ठाण्यातले जिल्हा प्रमुख आहात. आणि ते तयात ते होते. दुसरी गोष्ट त्याच्यातली अशी आहे ना की आनंद दिघेंना स्वतःच्या मर्यादा माहीत होत्या, हे कुणी नाकारू शकत नाही. ते त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे ते त्यांना माहित होतं. उद्या त्यांना जर सांगितलं असतं की तुम्ही अमरावतीत जा आणि करा, तर ते त्यांनी केलं नसतं. किंवा ते मुंबईतही फारसे त्यांना रस नव्हता. ठाणे कसा होता, त्यांच्या हाताळत होती, ते कधी भाषण करणारे नव्हते. म्हणजे त्यांना असं अनेकदा म्हटलं जायचं की त्यांना शिवसेनाचे नेते पण नाही केलं, आक्षेप अनेकदा होता. बघा, ते नेते मंडळात नव्हते कारण तो सगळ्यात जुना माणूस, आणि सगळे नेते झाले आणि ते नेते नाही झाले. मला असं वाटतं ते नेतेपणाचं ना त्यांच्याकडे एक तर ती त्यांना ते आवडतही नसावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या लेवलचं त्यांचं म्हणजे बोलण्याचं काम असेल, सतत मुंबईला येणं, त्या मिटिंग घेणं, कार्यकर्ता. मला तेच विचारायचं आहे प्रभाकरजी, नेतेपद त्यांना शेवटपर्यंत न मिळणं म्हणजे शिवसेनेत किती नेते होऊन गेले, मला तर वाटतं आपल्याच डायसवर कित्येक लोक येतात नेते असलेले,
पण आनंद दिघेंना नेतेपद न मिळणं हे केवळ त्यांना बोलता येत नव्हतं म्हणून, त्यांना ठाण्याच्या बाहेर यायचं नव्हतं म्हणून, की त्यांना तिथं ठेवायचं होतं म्हणून? काय मर्यादा होत्या त्या, मर्यादा होत्या त्या प्रभाकर मर्यादा. एका बाजूला अशी मांडणी केली जाते उद्धव ठाकरेंकडून की आमचा पक्ष चोरला, बाप चोरला वगैरे, ते सगळं स्टेटमेंट करत असतात. आता याला काउंटर काय करायचं? याला काउंटर मग आता एक नवं प्रतीक तयार करायचं का? ही प्रतीकांची लढाई आहे का? का इतक्या मोठ्या ताकदीनं ते प्रतीक उभं केलं जातंय? हे थोडंसं जरा याचं विश्लेषण तुम्ही कसं करा? हा इमेज बिल्डिंगचा पण भाग आहे. ते वर्चस्व मोडण्याचं काम आनंद दिघे यांनी अनेक वर्ष सातत्याने केलं. ठाणे जिल्हा, ठाणे महानगरपालिका नाही, एकूण हा म्हणाल त्याप्रमाणे पालघर, वाडा, वसई त्यावेळेला हे सगळे ठाणे जिल्ह्यामध्ये होते. आणि जिल्हा प्रमुख म्हणजे ठाणे जिल्ह्याचं नेतृत्वच त्यांच्याकडे होतं. ते नेतेच होते, अघोषित नेतेच होते. त्यामुळे हे राज्यव्यापी नेतृत्वामध्ये त्यांना आणण्याचं काही कारण नव्हतं. किंवा बाळासाहेब भूमिका असावी की तू ठाणे जिल्हा पूर्णपणे बघ. आता ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये 18 जागा आहेत. नाही, हा सगळा इतिहास झाला सर. मला विचारायचं की ही आजची अस्वस्थता मग का आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार असलेल्या संजय राऊतांमध्ये ती अस्वस्थता का दिसते आज? की त्यांना मोठं केलं जातंय? कोण होते ते? ठाण्याचे जिल्हा अध्यक्ष होते. यातून जी अस्वस्थता दिसते आपल्याला ती काय आहे? आता कसं माहितीये का, हा पार्ट 2 बघितल्यानंतरच त्याचं नीट उत्तर देता येईल खरं सांगायचं तर. पण आता हे चित्र आहे की एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले, त्यांनी प्रतिशिवसेना काढली, बाळासाहेबांचे विचार आम्हीच बाळगतोय, आम्ही खरे वारसदार आहोत, हा त्यांचा स्टँड आहे. इकडे त्याच्या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार घेऊन गेल्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाने थेट त्यांना पक्ष आणि चिन्ह देऊन टाकलं. आता हा इथपर्यंत प्रवास, आता लोकसभा निवडणुकीमध्ये जे निकाल लागले त्या निकालांनी बऱ्यापैकी चित्र स्पष्ट केलेले आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मोदींनी त्या 18 सभा घेतल्या, ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या सगळ्या जागा पडल्या. त्याच्यामध्ये ते सुपडं साफ झालं. आता विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण पासून सगळ्या योजना आणून झाल्या, त्याचा परिणाम प्रभावीपणे दिसत नाही. आता याच्यामध्ये अनेक वेगळ्या प्रकारची वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं जाते. आणि याच्यामध्ये MMR रिजन सगळ्यात पहिलं महत्वाचं लक्षात घ्या. MMR रिजन एकनाथ शिंदेसाठी अतोनात मत, म्हणजे मुंबई पासून ते अगदी थेट कोकणापर्यंत 82 जागा आहेत. हा जागा आहे त्यांच्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या महत्वाच्या आहेत. याच्यातल्या ठाणे जिल्ह्यामध्ये किती नाही म्हटलं तरी आनंद दिघे यांना मानणारा एक फार मोठा वर्ग आजही आहे. या सगळ्याचा ऍडव्हान्टेज राजकीय दृष्ट्या ठीक आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला बहुतेक मला असं वाटतं मोहिती सर देत आहेत. सर, युवराज सर, प्रश्न असा आहे की आज जे राऊत म्हणाले की ते त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न होत आहे, मला काही याच्यामध्ये वाटतं ते की बरोबर आहे. त्यांचं म्हणणं जे ते बरोबर आहे. कारण सांगतो, 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आनंद दिघेंना मोठे करण्याच्या हेतूपेक्षा आनंद दिघे मार्फत आपला जे काही पोळी भाजून घेणं आहे हे एकनाथ शिंदे करतायत. एकनाथ शिंदेची इमेज बिल्डिंग हे आनंद दिघे मार्फत ते करण्याचा प्रयत्न होतोय. एक गोष्ट खरं काय माहितीये का, याच्यामध्ये तो पहिला फिल्म मी बघितला, कारण आपल्याला बघायला लागतं जेव्हा आपण टीका करायचे तर आपल्याला बघायला पाहिजे. मी पाहिला हिंसा, आणि हा माणूस केवळ हिंसा बदला या पलीकडे हा माणूस नाहीये. माझं म्हणणं आहे त्यांची इमेज जी आहे ना ती अशी करणं ही त्यांची बदनामी पण आहे. पण याच्यातनं एक आपल्याला काय फायदेशीर आहे तर हा लार्जर दॅन लाईफ माणूस आहे. म्हणजे आज कोणीतरी एक मी पोस्ट वाचली की यांची पुस्तकं आहेत का कुठे, असं कोणतरी विचारते. ते सगळं ह्या सगळा भडीमार पाहून, पण इतकी लार्जर दॅन लाईफ त्यांची नव्हती. आणि बाळासाहेब आणि ही चर्चा पण आपण करता कामा नाही. बाळासाहेब होते, तुम्हाला त्याचे पटो न पटो त्यांची तुलना होणार नाही. पण ह्या मार्फत आज काय करायचं आहे तर आता संदीप बोलला ते बरोबर आहे. आपल्याला नंबर वाढवायचा असेल तर आपली इमेज सुधारायची आहे. आपल्याला इमेज सुधारायची असेल तर आपल्याला बाळासाहेब आपल्याला आता उपयोगी पडणार नाहीत, हे त्यांना नीट कळलेलं आहे. मग आता उपयोगी कोण पडेल तर आनंद दिघे. आणि आनंद दिघे हा त्यांचा शेवटचा सोर्स आहे. मला दुसरं असं वाटतं की याच्यात ना खूप वाईट गोष्टी आहेत. म्हणजे उद्या असं आहे की हे जर आपण उदात्तीकरण करायला झालो तर उद्या नारायण राणे काढतील पिक्चर. हो, म्हणूनच मी म्हणतो की हे कोणी सांगायला तयार नाही. हे एकनाथ शिंदेचं इमेज बिल्डिंग आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे एकनाथ संदीप सर शेवटची कमेंट, शेवटची 30 सेकंद प्लीज. एक मुद्दा लक्षात घ्या. आनंद दिघे साहेब आणि बाळासाहेब ठाकरे दोघांच्याही निधनानंतर एकनाथ शिंदे यांना जर नेतेपद दिलं असेल तर ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि नंतर
उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे. पहिल्यांदा समजून घ्या. त्यामुळे ठाण्यावर अन्याय वगैरे म्हणण्यात काही अर्थ नाहीये. ठाणे जिल्ह्यामध्ये 9 महापालिका आहेत. ठाणे जिल्ह्याची संख्या मोठी आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये सगळं ताकद मोठी आहे आणि हे सर्व एक हाती एकनाथ शिंदेना शिवसेनेने केलेलं आहे ना, असं नाही.